मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अजित पवारांच्या मंत्र्यांनी थेट पत्रकावर छापले फोटो। राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। त्याच माध्यमातून राज्यभरातील अनेक सेतू सुविधा केंद्र व शासकीय कार्यालयात या योजनेचे फॉर्म मोफतमध्ये भरून देण्याचे देखील नमूद केले असताना, राज्यातील अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मतदारसंघात मात्र मंत्री पाटलांनी स्वतःचे फोटो लावून फॉर्म छापून नगर परिषदेच्या आवारात मदत केंद्र सुरू केले असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत। या योजनेत ज्यांनी जणू कायदा बनवला त्यांनीच हा कायदा फाट्यावर मारला काय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष श्याम पाटलांनी लगावला आहे। पहा काय म्हणाले आहेत श्याम पाटील। अंमळनेरचे मंत्री महोदय यांचा फोटो छापून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटले जात आहेत आणि यासाठी नगरपालिकेची यंत्रणा वापरण्यात येते। आपण आता 2 दिवसापूर्वी बघितलं की देवेंद्र भुयार म्हणून जे आमदार आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारे त्यांचे फोटो छापून फॉर्म वाटले होते आणि त्याच्यावरती शासनाने आक्षेप घेतलेला आहे। ते शासनाच्या नियमामध्ये बसत नाहीत। नगरपालिकेची सरकारी यंत्रणा हाताशी धरून आपला वैयक्तिक किंवा आपल्या पक्षाचा प्रचार करणं हे मंत्री महोदयांनी शासनाचे आणि निवडणूक आयोगाचे सगळ्यांचेच नियम धाब्यावर बसून हे नगरपालिकेच्या यंत्रणेला हाताशी धरून जे काम चाललंय याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि माता भगिनींना सुद्धा विनंती करेल की आपण लाडकी बहीण योजनेचा जरूर लाभ घ्यावा, परंतु ही लाडकी बहीण योजना ही शासनाने सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधून तुमच्यासाठी दिलेली आहे आणि तिचा लाभ घेताना कुठल्याही पक्षाच्या नेत्याला किंवा कुठल्याही पक्षाला तुम्ही बळी पडू नका। तुम्हाला जर काही मदत लागणार असेल तर शासनाचे कर्मचारी त्यांची मदत तुम्ही घेतली पाहिजे, आपल्याचे फॉर्म आहेत ते घेतले पाहिजे। हे फॉर्म जर उद्या रिजेक्ट झाले तर कदाचित तुम्हाला परत फॉर्म भरण्याची नामुष्की येऊ शकते आणि परत तुम्हाला सर्व शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात। त्याच्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही शासनाचा जो अधिकृत फॉर्म आहे तोच भरला पाहिजे। याचा बाईट घेईल। तुम्हाला इथे कोणी बसवलंय? नगरपालिकेने। आणि हे फॉर्म कोणी दिलेले आहेत? हे आमदार कार्यालयामध्ये। ठीक आहे भैया, देण्याची जडली तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना? ठीक आहे, चालेल।